السلام عليكم ورحمة الله وبركاته. الحمد لله وحده، والصلاة والسلام على من لا نبي بعده. قال الله تبارك وتعالى: أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. وإلهكم إله واحد لا إله إلا هو الرحمن الرحيم. صدق الله العظيم. وصلى الله على خير خلقه محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد. अध्यक्ष महोदय व उपस्थित माझ्या सर्व बांधवांनो, मी तुमच्या समोर पवित्र कुराणाची एक आयत मांडली. मी इच्छितो की ह्या आयतीला विषय बनवून तुमच्या समोर काही धर्माबद्दल गोष्ट करू. ह्या आयतीच्या भाषांतर असे आहे की आणि तुमचा पालनहार एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणीही भक्ती योग्य नाही. तो परम दयाळू व अतिशय दया करणारा आहे. सज्जांनो, इतिहासाच्या अभ्यासावरून आपल्याला हे कळते की जेवढे पैगंबर हे जगामध्ये आले त्यांनी आपापल्या कौमला तौहीदचे निमंत्रण दिले आणि म्हटले की ईश्वर एक आहे, ज्याने विश्वाची निर्मिती केली. अशा प्रकारे विश्वाची सर्व गोष्टींची निर्मिती केली. शेवटी आपले प्रेषित मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देखील तौहीदचे निमंत्रण घेऊन जगामध्ये आले आणि या शब्दात तौहीदचे निमंत्रण दिले. या अय्युहन्नासु कुलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ्लिहू. सज्जांनो, ला इलाहा इल्लल्लाह म्हणा, तुम्ही देखील यशस्वी व्हाल. त्यांचे निमंत्रण स्वीकारून अनेक लोकांनी उपस्थित म्हटले आणि अल्लाह ताआलाच्या दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी तयार झाले. आणि ज्यांच्या नशिबात वाईट जीवन लिहिलेले होते ते लोक इस्लामची हे महान संपत्तीपासून वंचित राहिले आणि हे संपत्तीपासून वंचित राहून आपली जान गमवून बसले. बांधवांनो, आपण जे कलमा पढून मुसलमान झाले आहोत ते कलमाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारमध्ये आपण हे तौहीदचे स्वीकार करत आहोत आणि विस्तृतपणे ही समजलो की अल्लाह शिवाय दुसरा कोणीही भक्ती योग्य नाही. तो सर्व काम यशस्वी करणारा आणि सर्व संकटांना टाळणारा आहे आणि तो सर्वांना भोजन देतो आणि सर्व संकटांना दूर करणे व सुख सुखद्यांच्या ऐश्वर्य समृद्ध करणे हे त्याचेच काम आहे. विश्वाची एवढी मोठी व्यवस्था त्याच्या आदेशावर चालत आहे. जर आकाश व जमिनीमध्ये अल्लाह शिवाय दुसरा कोणीही पालनहार असता तर हे विस्कळीत झाले असते. कुरान मध्ये सांगितले गेले आहे की लौ कान फीहिमा आलिहतुन इल्लल्लाहु लफसदता. जर आकाश व जमिनीमध्ये अल्लाह शिवाय दुसरा कोणीही पालनहार असता तर नक्कीच हे दोघे तुटून नष्ट झाले असते. उदाहरणार्थ, एक अल्लाह इच्छितो की पाऊस पाडावा, दुसरा म्हणतो की ऊन पाडावा. पहिला म्हणतो की वारा चालावा, दुसरा म्हणतो की दगड पाडावा. एक ना एक दिवस हे दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या विषयावर भांडण झाले असते आणि त्याचा परिणाम विश्वाची एवढी मोठी व्यवस्था विस्कळीत झाली असती. अल्लाहचे एक होणे समजून घेण्यासाठी आपण हे बघा की एका मदरशाचे दोन मोहतमीम असू शकत नाही, एका मजलिसचे दोन सचिव असू शकत नाही, एका कार्यक्रमाचे दोन अध्यक्ष असू शकत नाही, एका देशाचे दोन प्रधानमंत्री असू शकत नाही. तर मला सांगा की विश्वाची एवढी मोठी व्यवस्था चालवण्यासाठी दोन अल्लाह कसे होऊ शकतात? एका म्हाताऱ्याला विचारले गेले की तुम्ही आपल्या ईश्वरला कसे ओळखले? तर त्यांनी उत्तर दिले की मी आपल्या ईश्वरला या चरखाने ओळखले. तर त्यांनी विचारले की या चरखाने कशी ओळखले? तर त्यांनी म्हाताऱ्याने उत्तर दिले की या चरखाची बाब अशी आहे की जेव्हापर्यंत मी याला चालवते तेव्हापर्यंत ती चालत असते आणि जेव्हा मी याला सोडते तेव्हा हे बंद होते. तर जर विश्वाची एवढी मोठी व्यवस्था मजबूत शक्तीशिवाय कशी चालू शकते? आणि जो शक्ती विश्वाची एवढी मोठी व्यवस्था चालवत आहे ती शक्ती आणि तीच कुवतचं नाव अल्लाह आहे, जो एकच आहे. हजरत अलीला विचारले गेले की तुम्ही आपल्या ईश्वरला कसे ओळखले? तर त्यांनी लवकर उत्तर दिला की मी आपल्या ईश्वरला महत्वाचा आणि हेतूवरून तोडून ओळखला.
माणसांनी जर विश्वाची सर्व गोष्टींवर विचार केले तर तिला अल्लाह एक असण्याची खूप युक्तिवाद आणि पुरावे बघायला मिळतील. चंद्र व सूर्य, तारे आणि ग्रह, नद्या आणि समुद्र, जमीन आणि आकाश, पाऊस आणि झील, तलाव आणि धबधबे, बाग आणि बगीचे, शेत आणि शेती, हे सर्व अल्लाह एक असण्याची जिवंत उदाहरणे आहेत, ज्यांना पाहून माणसाला एका अल्लाहची खात्री पटली पाहिजे. दुसऱ्या सर्व खोट्या ईश्वरांना सोडून एका अल्लाह समोर नतमस्त झाले पाहिजे. अल्लाह ताला आम्हाला तौहीदचा रक्षक बनव आणि सर्व जगामध्ये तौहीदच्या हक्काने चालवायला लाव. आमीन. शेवटी माझे हेच म्हणणे आहे की तौहीद तर हे आहे की ईश्वर हश्रमध्ये म्हणतो, तौहीद तर हे आहे की ईश्वर हश्रमध्ये म्हणतो की हा माणूस 2 जगापेक्षा मना जास्त आहे, 2 जगापेक्षा मना जास्त आहे. वमा अलैना इल्लल बलाग. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.